मंत्रराज ओंकार. तर ओम बद्दल सांगायच्या आधी त्याच्याशी संलग्न असे काही अजून बीजाक्षर आहेत का की ज्याच्याबद्दल तुम्ही, किंवा सोहम पण एक जो आहे मंत्र, त्याच्याबद्दल काही माहिती सांगू शकाल? अगदी बरोबर आहे आणि खूप छान प्रश्न आहे. कारण स्वामी स्वरूपानंदांचं सोहम हा मंत्र हल्ली नाव पण ठेवतात. सोहम. तर ते खूपच म्हणजे महत्वाचा आणि छान आहे तो. तर आपण पहिल्यांदा तो हंस मंत्र किंवा प्रासाद मंत्र म्हणतात त्याला. तर त्याच्या संबंधी आपण माहिती घेऊ आणि मग आपण ओंकाराची बाकी सगळी माहिती घेऊया. तर हौम हा बीज मंत्र आहे. आपण बीजाक्षरांचाच अभ्यास करतोय. तर त्याच्यामध्ये हा हौम पासून हंस हा मंत्र होतो. कारण स त्याच्यामध्ये तो विसर्ग येतो. तर याच्यामध्ये हंसचा पहिला वर्ण जो आहे तो ह आहे आणि तो भोगता आहे. आणि स हा भोग्य. आता तुम्ही म्हणाल हे नवीन शब्द कसे आले, भोगता आणि भोग्य. तर या विश्वामध्ये दोन शक्ती सांगितलेल्या आहेत. एक शक्ती आहे ती उपभोग घेणारी आहे आणि एक आहे ती जिचा उपभोग घेतला जातो. बरोबर. म्हणजे आता आपण अन्न खातो, तर अन्नामधली शक्ती ही कशी आहे, उपभोग जिचा घेतला जातो ती शक्ती, आणि उपभोक्ता आपण आहे. बरोबर. असं आता आपलाही कोणीतरी उपभोग घेतो. आता हा सिंह आपल्याला खातो, म्हणजे त्या ठिकाणी आपण झालं उपभोग घेतली जाणारी शक्ती आणि तो झाला उपभोक्ता. बरोबर. तसं या विश्वामध्ये अशा दोनच फक्त शक्ती आहेत की जी एक शक्ती उपभोग घेत असते आणि एक शक्तीचा उपभोग घेतला जातो. तर याच्यामध्ये ह जो आहे तो भोगता आहे, उपभोग घेणारा आहे. आणि कसं असतं बघा, ते खरं म्हणजे एकमेकांशी खूप विषय जोडलेले असतात. तर आपण म्हणतो की डोळ्याचं खाद्य, हो की नाही, डोळ्याचं खाद्य काय आहे, तर अतिशय सुंदर नयनरम्य दृश्य. बरोबर, अगदी बरोबर. हा ना. म्हणजे इथं खाणे याचा अर्थ उपभोग घेणे असा आहे. प्रत्यक्ष दाताने चावून खाणे हा त्याचा अर्थ नाही. तर श्रवण, कानाचं सुंदर गाणं ऐकलं, म्हणजे ते कानाचे कान तृप्त झाले. तृप्त झाले. आता तृप्त केव्हा होतं माणूस, जेवण करून तृप्त होतं की नाही. म्हणजे ते जे समाधान आहे ते एखादी घेऊन आपण पचवलं त्याच ते समाधान आहे, तृप्ती हे समाधान. तसं कुठलीही निसर्गामधली कोणतीही गोष्ट ही उपभोग घेण्यासारखी आहे. आणि वीरभोग्या वसुंधरा असं एक वेदामध्ये वचन आहे. बर. म्हणजे वसुंधरा जी कशी आहे, उपभोग घेण्यासाठी आहे. आणि आपण घेतोच ना, आपण प्राणवायू घेतो, आपण अन्न खातो, आपण निसर्ग दृश्य बघतो, आपण फळं खातो. याचा अर्थ काय होतो, आपण उपभोग घेतो. म्हणजे जो उपभोग घेणार आहे तो हो, आणि ह्या सगळ्या सृष्टीचा खरा उपभोक्ता परमेश्वर आहे. बरोबर है ना. म्हणून तर ह. आणि स हा भोग्य आहे. बाकी सगळी शक्ती कशी आहे, स म्हणजे जिचा उपभोग घेतला जातो. याच्यावर एक विद्या आहे छांदोग्य उपनिषदामध्ये, कधीतरी बघू आपण. तर हे जे आहे, म्हणून हो ला नारायण किंवा शिव म्हणायचं. कारण मुख्य परमात्मा ते आहे, ते उपभोग घेतात. आणि दुसरं स हे अक्षर ते श्री, त्याचं वैभव आहे. आपण वैभवाचा उपभोग घेतो ना. बरोबर. कपडे घेतो, दागिने घेतो, अन्न घेतो, हॉटेलमध्ये जातो, सगळं प्रवास करतो, हे सगळं काय आहे, लक्ष्मीचा उपभोग घेतो. अगदी बरोबर. म्हणून तिला श्री उपभोग घेतली जाणारी. म्हणून ह आणि स वर्ण हे जे दोन शक्ती आहेत, ह्याला टेक्निकल नाव आहे अग्नी आणि सोम. आपल्या तंत्रशास्त्रामध्ये अग्नी हा उपभोग, कारण अग्नीमध्ये तुम्ही काही टाकलं तरी ते तत्स्वरूप होतं ना, तो सगळं स्वीकार. म्हणून याला अग्नी आणि सोम म्हणतात. सोम हे चंद्राला पण म्हणतात, थोडीशी थंड शक्ती. आणि त्याला अनुनासिक बिंदू जोडला की तो मंत्र होतो. आता या ठिकाणी याला त्यांनी धर्मरूप म्हणलेलं आहे. बिंदू जो आहे त्याला व्योमेश जसं म्हणतात, तसं तो धर्मरूप पण आहे. म्हणून तो हौम हा असं होतं. आता हा मंत्र म्हणायचा कसा, उद्धरण कसं करायचं त्याचं, तर मूलाधारापासून मूर्धापर्यंत ह चढवत न्यायचं. कारण ह हे इथं ह आणि क्ष ही दोन आज्ञाचक्राचे बीजाक्षर, त्यामुळे मूलाधारापासून तो तिथं मूर्धापर्यंत न्यायचा
आणि स वर्ण हा मुखाने बाहेर पडतो ना, हो असं. बरोबर. त्यामुळे तो मुखाने बाहेर सोडायचा, म्हणजे हंस हंस. स हा. हंस. हंस. म्हणून त्याला अजपाजप म्हटला जातो. कारण आपोआपच आपण कुठलंही पान आपण म्हणतो की नाही, दमलं वगैरे की हो असं हो हो. तो हंस मंत्र होतो. पण आणि मग सोहम आणि हा हंस. आहे ना, सांगते ना, अच्छा. सोहम पण सांग. तेव्हा ही हंस उच्चाराने सृष्टी निर्मितीची क्रिया केली जाते. 84 लक्ष ज्या जीवयोनी आहेत त्या सगळ्या जो श्वासोच्छ्वासावाटे मंत्र म्हणतात तो हंस हा मंत्र आहे. अच्छा. आणि निश्वास आणि श्वास याच्यामध्ये तो बसलेला आहे. कारण स म्हणताना आपण श्वास सोडतो, ह म्हणताना श्वास घेतो, त्यामुळे श्वासाबरोबर होतो. त्यामुळे श्वास आणि निश्वास दोन्ही महत्वाचे आहेत. आता याच्यामध्ये गणित आहे. गणित कसं आहे तर 60 श्वासांना प्राण म्हणतात. 60 श्वास आपण घेतो ते, आणि 6 श्वासांची एक नाडी होते. नाडी ग्रंथ जो आहे आपल्याकडे, विशेषतः दक्षिणेमधल्या मंदिरात बघा नाडी ग्रंथ आहे. तिकडे जास्त आहे तर तो नाडी ग्रंथ ह्या श्वासावरती अवलंबून आहे. अच्छा. 6 श्वासाची एक नाडी होते आणि दिवस आणि रात्रमध्ये 60 नाड्या होतात. आता याचं गणित असं आहे की 60 नाडी किंवा गती म्हणजे 6 गुणिले 60 म्हणजे 360 होतात, म्हणजे एक सर्कल पूर्ण. आणि 60 नाड्यांनी त्याला गुणलं तर 21,600 होतात. आणि हा श्वास निश्वास आहे. आपण म्हणतो ना 21,600 वेळेला, त्याचे गणित असं आहे. अच्छा अच्छा अच्छा. तर तो 21,600 वेळा आपल्याकडून हंस हा मंत्र म्हटला जातो न कळत. आणि मग श्वासाला जर परिवर्तित करायचं असेल तर त्याला संकल्प करावा लागतो. म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला अमुक तिथी अमुक वेळेला अमुक म्हणेपर्यंत या वेळेपर्यंत मी 21,600 अजपाजप करेन, असं जाणीवपूर्वक जर श्वास आणि निश्वास असं आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला हंस मंत्राचा नीट उच्चार आपोआप केला जातो. आणि माझ्या वाचनात असं आहे की शारदा माता, रामकृष्ण परमहंसांच्या शारदा माता हा 21,600 जप करायच्या रोज, इतका त्यांनी तो श्वासामध्ये बसवलेला होता असं मी वाचलंय. तर इथं सूर्य हा भोगता, चंद्र हा भोग्या. आता सूर्यचंद्र म्हणजे परमात्मा आणि श्री शक्ती त्याची, म्हणून तो हंस मंत्र होतो. आणि ह्याला न्यास वगैरे सगळं आहे. पण आता तुम्ही सोहम मला विचारलं, तर आता न्यास आता काय आपण करणार नाही, त्यामुळे न्यास काय मी सांगत नाही. पण हंस हा ज्योतिर्मय शब्द आहे, कारण सूर्य चंद्र परमात्मा हे सगळे ज्ञानमय प्रकाशमय आहेत. आणि म्हणून त्याला उलटा जर केला तर सोहम जप होतो. हंस हा स विसर्गाचा सो होतो, ओ होतो, बरोबर, त्यामुळे सोहम असा मंत्र होतो उलटा केला. आणि तो परमात्मा मंत्र आहे. आणि हंस हा सोहम असं जर जोडलं तर 6 अहम अहम 6 असं वेदातलं वाक्य होतं. अच्छा. मी तो आहे, तो मी आहे. अच्छा. 6 अहम 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 6 अहम म्हणजे तो मी आहे आणि मी तो आहे, म्हणजे परमात्मा आणि मी एकमेकाशी जोडले. म्हणून अनुलोम विलोमाने उच्चार आहे हा हंस हा सोहम. आता स उच्चारताना शक्तीचं स्मरण करायचं आणि ह उच्चारताना परमात्म्याचं स्मरण करायचं. म्हणून सोहम हंस हा अतिशय प्रभावी मंत्र आहे, जो स्वामी स्वरूपानंदांचा मंत्र आहे. आणि तो त्यांचे फॉलोअर्स सगळे त्यांचे शिष्य आहेत ते तो जप करतात. इथे मला एक प्रश्न असा विचारायचा होता की तुम्ही आता म्हणालात 21,600 आणि त्याचा सकाळी तुम्ही संकल्प करायला लागतो, पण मग दिवसभरामध्ये कधी तुमच्या श्वासाची गती वाढू शकते, कधी कमी होऊ शकते, मग तेव्हा ते कसं मोजलं जातं? पण काही जरी झालं म्हणजे श्वासाची गती आहेच त्याच्यामध्ये महत्वाची, पण ती वाढू नाही देता म्हटलं पाहिजे. म्हणजे तो पण कंट्रोल आपल्याला यायला पाहिजे म्हणत असताना ते लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. म्हणून हा सोहम हंस हा जो मंत्र आहे
तो अतिशय महत्वाचा, म्हणजे ओंकारासारखाच हा मंत्र आहे. खूप जण मी बघितलेलं आहे मेडिटेशन करतात या मंत्राने, पण त्याचा हा उद्धरण जे आहे ते आपण व्यवस्थित प्रकाराने करायला पाहिजे. हा, म्हणजे नाडीशी संबंधित असा हा मंत्र आहे. एवढं आपण लक्षात ठेवलं तरी पुष्कळ आहे. म्हणजे हा सगळं गणितात बसवलेलं आहे. आता खूप जण काय करतात, श्रीराम जय राम जय जय राम हा सुद्धा श्वासामध्ये बसवतात. श्वास घेताना निम्मा म्हणायचा, श्वास सोडताना निम्मा म्हणायचा, असंही करता येतं. पण ते तुम्हाला गुरूंनी कसं मंत्र म्हणायला शिकवलेलं आहे तसं आपल्याला म्हणावं लागतं. आता आपण ओंकाराबद्दल बघूया. ओंकाराचं जे आहे ना ते 2 प्रकारांनी आपण पाहणार आहोत. 2 प्रकारांनी हा मंत्र आपण पाहणार आहोत. एक वैदिक आणि दुसरं तंत्रशास्त्राप्रमाणे. आता तांत्रिक म्हणजे जारण मारण वगैरे नाही. तंत्रशास्त्र ही जी वैदिक तंत्र आहेत त्याच्याप्रमाणे. अच्छा. तर पहिल्यांदा आपण वेदामध्ये ओंकाराविषयी काय काय म्हटलेलं आहे ते आपण उपनिषद वगैरे याच्यामध्ये पाहू, पुराणातलं बघूया आणि मग नंतर पुढे जाऊ आपण. तर छांदोग्य उपनिषदामध्ये उद्गीथ विद्या नावाची एक विद्या आहे. आपल्याकडे विद्या म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की मंत्र आहे. उद्गीथ विद्या ही ओंकाराची विद्या आहे. उद्गीथ म्हणजे ओंकार. हा, तशा 36 विद्या एकूण ब्रह्मविद्या आहेत. त्यातली ही एक ब्रह्मविद्या आहे. वेदामध्ये, छांदोग्य उपनिषदामध्ये आहेत, बृहदारण्यकमध्ये आहेत. तर त्यातल्या ज्या एक 12-13 विद्या मी थेसिस मध्ये घेतलेल्या आहेत ब्रह्मविद्या म्हणून, ती एक प्रकारची उपासनाच आहे. तर याच्यामध्ये छांदोग्य उपनिषदामध्ये ओंकाराला उद्गीथ म्हणले आहे आणि त्याची उपासना करावी असं म्हटलंय. विशेष म्हणजे तर ती कशी करायची, काय आहे, तर ते थोडक्यात बघूया आपण. तिथं असं म्हणलंय, ओम इति एतत् अक्षरम उद्गीथम उपासित. ओम हे जे अक्षर आहे ते उद्गीथ आहे, त्याची उपासना करावी. ओम युद्गायती तस्योपव्याख्यानम. ओम कसं म्हणायचं, कसं गायन करायचं त्याचं व्याख्यान करतो, म्हणजे कसं म्हणायचं ते सांग. स एष रसानाम रसतमहा, म्हणजे रसांमधला श्रेष्ठ रस, काव्यरस जे आहेत तसा हा रसात्मक आहे, गोडी आहे त्याला. आणि स एष रसानाम रसतमहा परमहा परार्धो अष्टमोय उद्गीथः. 8वा रस. त्यावेळेला सप्तरस असतील काव्यामधले, नवरस त्यावेळेला सप्तरस असतील, त्याला 8वा रस असं म्हटलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये कसं होतं की परमश्रेष्ठ असा हा 8वा रस आहे. यज्ञामध्ये होता, उद्गाता, अध्वर्यू आणि ब्रह्मा असे 4 ऋत्विज असतात प्रमुख. बाकी तसे यज्ञ लहान मोठा असतो त्याप्रमाणे 12-16 असे पण ऋत्विज असतात आणि प्रत्येकाचं काम ठरलेलं असतं. त्याच्यामधलं सामगान करणारे जे आहेत तो उद्गाता असतो. एक मिनिट, इथे ऋत्विज म्हणजे काय ते थोडस. ऋत्विज म्हणजे पुरोहित. अच्छा. पुरोहित असतात. अच्छा, प्रमुख पुरोहित असतात, तर त्याला ऋत्विज असं म्हणतात. अच्छा. तर ते कसे, म्हणजे ते यज्ञाच्या लहान मोठ्या प्रमाणे त्याची संख्या असते. म्हणजे अश्वमेधासारख्या यज्ञाला जास्त ऋत्विज लागतात आणि प्रत्येकाचं काम ठरलेलं असतं. त्यातला जो उद्गाता असतो तो सामगायन करतो, त्यात तो हे ओंकाराचं गान करतो, म्हणून तो निरस नाहीये, श्रेष्ठ असा रस आहे. म्हणून ही उपासना कशी आहे, रसमयी आहे. ओंकाराची उपासना. आपल्याला नामदेव महाराजांचा अभंग माहिती आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. किंवा गोंदवलेकर म्हणतात, महाराज म्हणतात की रामनाम गोड आहे. ते गोड कसं आहे हे आपल्याला कळत नाही, तर ती गोडी ओंकारामध्ये आहे, म्हणून ती रसमयी अशी उपासना आहे. आपण पाहणार आहोत उपासना काय कशी करायची ते. कठोपनिषदामध्ये असं म्हटलंय, सर्वे वेदा यत् पदमान आमनंती तपांसी च सर्वाणी यद्वदन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रहेण ब्रवीमि ओम इति एतत्. हे पद कसं आहे, आणि एतत् आलंबनम श्रेष्ठम एतत् आलंबनम परम असं म्हटलेलं आहे. एतत् आलंबनम ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते अशी रुचा आहे, तिथे मंत्र आहे.
म्हणजे सर्व वेद ज्याचं मनन करतात, सर्व तपस्वी ज्याची चर्चा करतात, ज्याच्या प्राप्तीची इच्छा करून ब्रह्मचर्य तपस्या करतात, ते पद मी थोडक्यात सांगतो. ते ओम असं आहे आणि तेच मोठं श्रेष्ठ असं आलंबन आहे. कारण मनाला काहीतरी आलंबन लागतं. आपण मन रिकामं ठेवू शकत नाही. नाही, सतत काहीतरी खाद्य म्हणतो हा, तसं लागतं. म्हणून हे ओंकार हे त्याचं आलंबन श्रेष्ठ आहे. ते म्हणायचं. काहीच विचार नसेल तर ओंकार म्हणायचा आणि ते ब्रह्मलोकामध्ये स्थान मिळतं ओंकाराचा जप केल्यानंतर. मांडुक्य उपनिषदामध्ये असं म्हणलंय, ओम इति एतत् अक्षरम इदम सर्वम. हे सगळं काही आहे ते ओंकारच आहे. तस्य उपव्याख्यानम म्हणजे त्याची माहिती देतो. भूतम भवत भविष्यती सर्वम ओंकारमेव. म्हणजे भूतकाळात जे झालेलं आहे, आत्ता जे घडत आहे वर्तमान काळात आणि भविष्य काळात जे घडणार आहे ते सगळं ओंकार आहे, दुसरं काही नाहीये. यच्च अन्य त्रिकालातीतम तदपि ओंकारमेव. तिन्ही काळाच्या पलीकडचं जे आहे ते सुद्धा ओंकारच आहे. म्हणजे सगळं काही जे आहे, जे आपल्या जीवनात येणाऱ्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुरिया या सगळ्या अवस्था म्हणजे ओंकाराच्या आहेत. आणि त्या 3 मात्रा आहेत, अकार, उकार, मकार. ते आपण जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीशी जोडतो. आणि हे मनुष्याच्या संदर्भात म्हणजे जीवाच्या, प्रत्येक जीवाच्या संदर्भात आणि विश्वाच्या संदर्भामध्ये त्याला वैश्व, तैजस आणि प्राज्ञ अशा अवस्था म्हणतात. आता याच्यामध्ये कसं आहे, ओंकारामध्ये तर सगळं विश्व त्याच्यामध्ये आहे. त्याचं वैश्वानर म्हणजे जागृती अ, तैजस म्हणजे उ स्वप्न, प्राज्ञ म्हणजे सुषुप्ती. या ठिकाणी सगळ्या अनुभवांचा लोप होतो आणि शारीरिक आणि मानसिक विश्रांती मिळते. पण या तिन्ही अवस्था ज्याला कळतात ते आपलं ब्रह्मतत्व आहे, असं त्याचं आहे. मी अगदी थोडक्यात सांगते कारण आपल्याला सगळी थोडी थोडी माहिती घेऊया आपण. मुंडक उपनिषदामध्ये असं म्हटलंय की प्रणवो धनु शरो ह्यात्मा ब्रह्मतल लक्ष्य उच्यते अप्रमत्तेन वेधव्यम शरवत तन्मयो भवेत. या ठिकाणी असं म्हणले की प्रणव हे धनुष्य, ओंकाराला प्रणव असं म्हणतात. कारण प्रकर्षेण स्तूयते नुयते इति अनेन प्रणव, अशी त्याची व्याख्या. प्रकर्षाने म्हणावं लागतं अ उ आणि ओ, त्याची स्तुती आहे. तर प्रणव हे धनुष्य आहे, आत्मा हा बाण आहे आणि ब्रह्म हे त्याचं लक्ष आहे. आणि हे एकाग्रतेने हा बाण सोडावा म्हणजे त्या ब्रह्मा लक्षावरती तो जाऊन बसतो, असं आहे. म्हणजे परावाडीपासून वैखरीपर्यंत हा ओंकाराचा प्रवास झाला पाहिजे. कारण आपण माहिती की विशुद्ध चक्रामध्ये आहे, मग याच्यामध्ये हृदयाच्या चक्रामध्ये अनाहतमध्ये आहे. त्यामुळे हे परावाडीपासून आपण हा घ्यायचा आहे. जसं आपण बघितलं की मुर्दापर्यंत न्यायचं आहे. बरोबर. खूप बारकाईने आपल्या शरीराकडे लक्ष द्यावं लागतं हे मंत्र म्हणताना. म्हणून त्याने या ठिकाणी त्याला म्हटलंय की अप्रमत्त असायला पाहिजे, म्हणजे अत्यंत एकाग्र, विवेकी असं असायला पाहिजे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये असं म्हटलंय की ओम इति ब्रह्म ओम इति इदं सर्व. ओम हे ब्रह्म आहे, ओम हेच सगळं काही आहे. आणि पुढे आता पातंजल योगशास्त्रामध्ये पण त्यांनी ईश्वर प्रणिधानात्वा तस्य वाचकः प्रणवः तज्जपः तदर्थ भावनम. म्हणजे ईश्वराचा वाचक ओंकार, जसं मी म्हटलं रेम हा देवी वाचक आहे, शक्तिवाचक आहे, तसं ओम हा ईश्वर वाचक आहे. आणि कसं आहे, प्रणिधान प्रपत्ती आहे त्या ठिकाणी. इथे 2 गोष्टी येतात, ज्ञान येतं आणि भक्ती येते. प्रणवाचं ज्ञान पण पाहिजे आणि त्याच्याविषयी तुम्हाला प्रेम पण पाहिजे. भक्ती म्हणजे प्रेम आणि त्या ठिकाणी प्रपत्ती आहे म्हणजे शरणागती आहे. म्हणजे 3 गोष्टी या ठिकाणी एकत्र आल्या. एक ज्ञान, दुसरं शरणागती आणि तिसरं त्याच्याविषयी प्रेम, भक्ती. ह्या 3 गोष्टी एकत्र याव्या लागतात. म्हणून हा यम नियम आसन पासून हा त्यांनी अष्टांग योग सांगितलेला आहे. नंतर जसं उपनिषद मध्ये हे आलेलं आहे ओंकाराचं महत्व, तसं पुराण
मध्ये पण आलेली आहे. आता उपनिषदातली जी ओंकार उपासना आहे ती कशी आहे? आपण तंत्रातली पण बघणार आहे, आगमामधली म्हणजे. त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की प्रश्नोपनिषदामध्ये सत्यकाम जाबालांची कथा आहे. सत्यकाम नावाचा एक मुलगा पिप्पलाद ऋषींच्याकडे ज्ञानासाठी येतो. तो म्हणतो मला ज्ञान घ्यायचंय. तर मग ते म्हणतात तुझं कुळ गोत्र सांग, तुझे वडील कोण आहेत? म्हणून तो आईला विचारतो. त्याच्या आईचं नाव जाबाला. तर ती म्हणते की बा मी अनेकांच्याकडे नोकरी केली आहे, म्हणजे दासी म्हणून होते, त्यामुळे मला काही तुझ्या वडिलांचं नाव सांगता येणार नाही. तर मग तू तसं सांग गुरुजींना. मग तो जाऊन ते सांगतो की मला माहिती नाही, आईने मला असं असं सांगितलं. मग ते म्हणतात तू इतका सत्यवचनी आहेस तर मी काय तुझं कुळगोत्र पाहणार नाही. अलीकडे जे सगळं हो हो चाललंय तसं नाहीये आपल्याकडे. कारण त्यांनी त्याची सत्यवचनीपणा बघून त्याला शिष्य म्हणून स्वीकारलंय. बरोबर. जातपात बघितली जातपात नाही, नाही बघितली. खरंय, वडिलांचं नाव सुद्धा बघितलं नाही. केवढं मोठं उदाहरण आहे आपल्याकडे, खरंय, है खरंय. ना? म्हणून तो आईचं नाव लावतो सत्यकाम जाबाला. तर तो त्याला मग ते ज्ञान देतात. खूप कथा मोठी आहे त्याची, कधीतरी बघू आपण ऋषींच्या कथा बघूया एकदा. दधीचींचा मुलगा पिंपलाद ना, हा, दधीची ऋषींचा. हा. पिंपलाद ऋषी, बरं ते पिंपळाच्या हो हो झाडामध्ये. हो हो तर त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं त्याचं ओंकाराचं अभिध्यायन म्हणजे अनुसंधान कसं करायचं असा प्रश्न त्याने विचारला. तेव्हा ते म्हणतात की एक मात्रेवरती ध्यान आहे. 3 मात्रा जे आहेत, तर अ वरती ध्यान केल्याने कोणती गती मिळते, उ वर ध्यान केल्याने कोणती गती मिळते, म वर ध्यान केल्याने कोणती गती मिळते. मग पिप्पलाद ऋषी म्हणतात की किम एतद्वै सत्यकाम परंच अपरंच ब्रह्म यदोंकार. म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ खाली वर जे काही इकडं तिकडं जे सगळं आहे ते ओंकार. तर त्याच्यावरती तू एकाग्रता कर म्हणजे ब्रह्मत्व तुला मिळेल. पण तो म्हणतो मला आणखीन थोडं जास्त स्पष्ट करून सांगा. मग ते म्हणतात की आकाराचं ध्यान म्हणजे वैश्वानर आहे. हम्म. आपण बघितलं जागृती स्वप्न आणि सुषुप्ती, सुषुप्ती. त्याच्या वैश्वानर तेजस आणि प्राज्ञा. तर त्याच्यावरती लक्ष मी केंद्रित केलं की तुम्हाला या लोकामध्ये जन्म मिळून तुम्हाला सर्वोच्च सुख इथली प्राप्त होतं. आणि गीतेमध्ये आलेलं आहे कसं सगळं एकमेकाशी शास्त्र जोडलेलं आहे. तुम्ही एका शास्त्राचा चांगला अभ्यास केला ना सगळी शास्त्र कळतात. खरंय. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहम आश्रितः. हा वैश्वानर हा आहे. तेव्हा मग तो श्रद्धा संपन्न होतो. आकार हा जागृतीचा निदर्शक आहे. म्हणजे जागृत अवस्थेमध्ये आपल्या सर्व कामना असतात. झोपेमध्ये किंवा स्वप्नात आपण काही इच्छा करत नाही. त्यामुळे त्याच्यावरती ध्यान केल्यानंतर पृथ्वीवरचे सगळे सुखोपभोग मिळतात. आता आकार आणि उकार यांचं एकत्र ध्यान हे कसं करायचं? तर वैश्वानराच्या ध्यानाने पृथ्वीवरचे जसे सुख मिळतात तसं तेजसाच्या ध्यानाने चंद्रलोकामधली सुख मिळतात. अच्छा. आता हे थोडस विषयांतर करून सांगते की तेजस स्थिती जी आहे त्याचं वर्णन आगमामध्ये खूप छान केलंय. म्हणजे ती स्वप्नावस्था आहे, पण ते स्वप्न झोपेत पडलेलं स्वप्न नाहीये. बर. आपण दिवा स्वप्न किंवा मला डॉक्टर व्हायचंय, मला अमुक व्हायचंय असं जे आपण काहीतरी होणार असं जे स्वप्न बघतो ना तशी ही अवस्था आहे. थोडीशी जागृतीच्या वरची आहे पण झोपेची नाही. अच्छा. झोपेतलं स्वप्न नाही. आणि जेव्हा आपण तेजस स्थितीमध्ये ध्यान करतो त्यावेळेला आकाश मार्गाने जाणारे सगळे ऋषी मुनी आपल्याला भेटतात असं आगमात सांगितलंय. आणि ते आपल्याला काहीतरी आशीर्वाद देतात. असं एक त्याचं वर्णन शास्त्रामध्ये आहे. याचा उपयोग करून आम्ही संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना जे स्वप्नावस्थेमध्ये गुरुपदेश मिळाला त्याच्याशी याचा संबंध आम्ही लावलाय. अच्छा. कारण तेजस स्थितीमध्ये तुमच्याशी हे ऋषीमुनी बोलतात आणि त्यावेळेला त्यांनी त्यांना रामकृष्ण हरी मंत्र वगैरे दिला. असं एक थोडस
आम्ही त्याच्यामध्ये आगमाचा संदर्भ घेऊन त्याचे थोडस खुलासा केला. कारण स्वप्नात मला दर्शन दिलं म्हणाले ना ते. बरोबर. मग हे स्वप्न झोपेतलं नाहीये. तर ही तेजस स्थिती आहे आणि ध्यान करताना या तेजस स्थितीचा अनुभव येतो. हं. आपण थोडस कॉन्शियसनेसच्या वरच्या लेव्हलला जातो, पण ती प्रत्यक्षात अशी अवस्था नसते म्हणून त्याला स्वप्नावस्था असं नाव दिलेलं आहे. तर हा दोन्हीच्या मिळून केल्यानंतर आपल्याला चंद्रलोकातले पण उपभोग मिळतात आणि ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्तामध्ये चंद्रमा मनसो जातः असं म्हटलंय. त्यामुळे ती मनाची देवता आहे आणि चंद्र आणि मन यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. जसे समुद्राला भरती ओहोटी येते हे तर आपण बघतोच, आणि आपल्यामध्ये जे जलतत्व आहे त्याला पण भरती ओहोटी येते असं सांगितलं जातं पौर्णिमा अमावस्येला. बरोबर. किंवा कधी कधी खूप असं एक आतून उत्साह असतो, हा आनंद हा असतो. करेक्ट. कधी भरती एखाद्या दिवशी उगाचच असं आपल्याला हा डाऊन वाटतं, डाऊन डिप्रेशन आल्यासारखं वाटतं, काही बरोबर. कारण असतं, आजूबाजूला काही घडलेलं असतं, असंही असंही नसतं. नाही. ते त्याचा संबंध चंद्राशी आहे, हा. त्याच्या कलाप्रमाणे असतं. आणि म्हणून जशा आपल्या भौतिक गरजा असतात तसे मानसिक गरजा पण असतात बघा. लहान मुलाला सुद्धा आपल्याला आपली आई सांगते की बाळाच्या अंगावरून हात फिरवत जा, कारण त्याला ती एक गरज असते, कारण ते पोटात वाढलेलं बाळ असतं ना, त्याला आईच्या हृदयाचे ठोके ऐकायची सवय असते. त्यामुळे त्याला आईनी जवळ घेतलं की ते रडायचं थांबतं. तसं मनाची गरज आहे आणि त्या बाळाला आश्वस्त करण्यासाठी आईने त्याच्या अंगावरून हात फिरवायचा, असं पूर्वीपासून लोक सांगत आहेत की मुलाला जवळ घ्यावं, त्याच्या अंगावरून मायेने हात फिरवावा. ही मनाची गरज आहे. तसं आपल्याला सुद्धा वाटतं ना, आपल्याला वाईट वाटलं तर आपण मैत्रिणीला वगैरे सांगतो, मग आपल्याला माहिती असलेलंच ती सांगते, पण तरी सुद्धा आपल्याला एक आश्वस्त वाटतं. बरोबर. तशी ही मनाची एक गरज असते आणि ती मनाची गरज पुरवण्यासाठी हे उकाराचं ध्यान आपल्याला उपयोगी पडतं, जे त्या पण पुऱ्या होतात. म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही तृप्ती होते. काही वेळेला पहा तुम्ही, माणसाजवळ खूप वैभव आहे, खूप मोठी सत्ता आहे, पण तो खूप अनइझी असतो, तो मनातून सुखी नसतो. म्हणजे शरीराचं सुख वेगळं आणि मनाचं सुख वेगळं. हो की बरोबर. नाही? अगदी नाही बरोबर. ना? तर तसं दोन्ही आपल्याला मिळवायचं असेल तर आकार आणि उकार याचं ध्यान. औ म नाही औ, म्हणायचं. मग नंतर म्हणजे ध्यान उपासना हा. करताना तुम्ही कशाची करायची? अ ची करायची, अ उ ची करायची आणि अ हा. उ म. मग सूर्यमंडळामध्ये जातो तिन्हीची केल्यावर, आणि सूर्य हा जगाचा आत्मा आहे, त्यामुळे तो आत्मतृप्त होतो, ब्रह्मलोकामध्ये जातो. असं एक ओंकाराचं चिंतन ही एक प्रकारची अशी उपासना आहे. त्यांनी काय होतं तर ज्ञानी होतो, शांत होतो, समाधानी होतो, तृप्त होतो, अक्षय अमर, चिंताक्लेश रहित असा होतो. म्हणून हे चिंतन याप्रमाणे ओंकाराचं करायचं. हे सगळ्याला की नाही वेळ द्यावा लागतो. जे आपण नुसतं ओंकाराची माळ ओढली ना तर होणार नाही. नुसतं ते ओम 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 म्हणूनही काही उपयोग नाही. उपयोग नाहीये. तर त्याच्यावर ध्यान करावं लागतं. आता पुराणामध्ये त्याची सगुण उपासना दिली आहे, कारण आपल्याला काहीतरी सगुण लागतं समोर. आपण निर्गुणाची उपासना नाही करू शकत. नाही करू शकत. अगदी खरेच म्हणजे निवृत्तीनाथांसारखे. खरंय. बाकी आपल्याला सगुण रूप समोर लागतं. खरंय. निर्गुणाची उपासना करणारे खूप, म्हणजे प्रकाश हा जो संप्रदाय आहे त्या प्रकाश संप्रदायाची उपासना करणारे लोक खूप थोडे आहेत. म्हणजे ज्यांनी सूर्याकडून ज्ञान घेतलं असं हनुमान आहे, याज्ञवल्क्य आहेत, है ना, ज्यांनी सूर्याकडून ज्ञान घेतलेलं आहे. तसं निवृत्तीनाथ आपल्याकडे माहिती असणारे, हे सगळे प्रकाश संप्रदायाचे लोक. आपल्याला ती निर्गुणाची उपासना जमत नाही, म्हणून पुराणामध्ये त्यांनी सुगुण रूप दिलंय. आणि हे सगळ्यांना माहिती, ओंकार स्वरूप रूप गणेशाचे, हो हो. है ना. तो अभंग आहे, हे तिन्ही देवांचे आदिबीज. आदिबीज म्हणजे ओंकार. अकार होतो ब्रह्मा, उकार होतो विष्णू, मकार महेश जाणी. ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न, तो हा गजानन माये बाप. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासांची. किती छान तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं की काय आहे ओंकार. खरंय.
ज्ञानेश्वर माऊलींनी काय म्हणलंय, ओम नमोजी आद्या, आद्या आद्य आहे ना. आणि तो कसा आहे, वेद प्रतिपाद्य, प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि पुढे म्हणले, देवा तुची गणेश. बरोबर, त्यांनी गणपतीचा तिथे हा. उल्लेख केलेला. आणि शंकराच्या जी स्तोत्र आहेत भगवान शंकराची, त्याच्यामध्ये काय म्हणलंय, ओंकार बिंदू संयुक्तम असं म्हटलंय. त्याच्यामध्ये कामदम मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमो. ओंकार बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायन्ति योगिनः कामदम मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. म्हणून ही देवतेची मनोभावी उपासना केली तरी सुद्धा आपल्याला ओंकाराचे फळ मिळतं. हे आपल्यासाठी खूप सोपं करत आणतात. म्हणून आपण ओंकार आधी लावतो ना, ओम नमः शिवाय, ओम विष्णवे नमः, ओम लक्ष्मी नमः, ओम गणपतये नमः असे. तर ही ओंकाराची उपासना आणि आपले तिन्ही अवस्था, जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय. तर तुरीय अवस्थेमध्ये आपल्याला ओंकाराची उपासना करता येते. आपल्याकडे एक म्हणजे आता हे शास्त्र, आपण मंत्रशास्त्र पाहतोय म्हणून, की आपण जेव्हा मंत्र वैखरीने म्हणतो तो आपण पहिल्यांदा मोठ्याने म्हणतो की नाही, पण तो मनातल्या मनात म्हणतो तेव्हा पश्चंतीमध्ये म्हणतो, हो ना. मध्यमावाणीमध्ये आपण जात नाही आणि परावाणीमध्ये आपण जात नाही. पण परावाणीमध्ये सुद्धा जाऊन मंत्र म्हणता येतात. रुद्र म्हणू शकतात लोक परावाणीमध्ये, वैखरीने न म्हणता. इतकी साधना प्रचंड करू शकतात, पण त्याला सगळं आयुष्य द्यावं लागतं. आपण म्हणतो ना, संगीतामध्ये सुद्धा श्रेष्ठ संगीतकार व्हायचं म्हणजे पूर्ण आयुष्य द्यावं लागतं. त्यांना सुद्धा 8-8, 9-9 तास, 10-10 तास रियाज करायला लागतो. हो ना. कुठली पण विद्या मिळवणं इतकी सोपी गोष्ट नाही. तशी ही मंत्रविद्या सुद्धा तुम्हाला लगेच प्राप्त होणार नाही, थोडंसं करून. त्यासाठी पूर्ण वेळ आपल्याला साधना करावी लागते.